बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। बाबा प्लीज दार उघड ना। अरे वसंता, तू चुकतोयस लेकरा. तुम्ही किती बी बोंबला, मी कोणाचं ऐकत नसतोय. अहो काय हो, मला एकटीलाच तिकडे टाकून निघून का आलात? आणि मी आपली येड्यावानी तुम्हाला शोधत बसले होते ना. अगं मला माहित होतं तू सुखरूप इथं येणार आहेस आणि इथून पुढं कायम सुखरूप राहणार आहेस, हे बी मला माहित आहे. असं काय येड्यावानी बडबडताय? आणि ही अशी कोयत्याला धार का काढत बसलाय? आई शक्ती, बरं झालं, अगदी देवावानी धावून आलीस. तुझा नवरा सैतान झालाय, सैतान. आम्हाला असं कोंडून ठेवलंय. शक्तीलाही असं जबरदस्ती घेऊन आलाय. तिला कधीच सोडणार नाही असंही म्हणतोय. अरे माझ्या कर्मा, हे काय ऐकते मी? तू त्याच्याशी बोलत बसू नको, आधी दार उघड. हो आई प्लीज दार उघड ना. हे बघ, मी दरवाजा उघडत नाही तुला. बाजूला वा. हे बघ, मी तुझं काय बी ऐकणार नाही. मग तर मी पण तुमचं ऐकणारच नाही. हे बघ, मी जे काही करतोय ना आपल्या भल्यासाठीच करतोय. मी असे जे काही वागताय ना ते वेड्यासारखंच वागताय. अगं त्या आईचं ऐकून काय बी करू नकोस. तुला वाटतंय ना आपली पोरगी आपल्या सोबतच राहिली पाहिजे. मला काय वाटतंय ते जर तुम्हाला कळालं असतं ना तर आज ही वेळ आलीच नसती. बाजूला वा. शक्ती, अगं कशाला बाहेर काढलास तू त्यांना? हा, तुम्ही त्यांच्याशी चुकीचं वागा आणि जाब मात्र मला विचारा. अगं काय चुकीचं वागलो मी? हा, हे बघ, आपल्याला आपली पोर पाहिजे होती म्हणून आपण शहरात गेलो होतो ना. पण आपण आपल्या पोरीला मानानं आणायला गेलो होतो, असं पळवून आणायला नाही. तुमच्या या अशा वागण्यामुळं त्या बिचाऱ्या मैत्री ताईंची काय अवस्था झाली असेल ही एक आई म्हणून फक्त मीच समजू शकते. आई अगं बाबांनी फसवलंय मला. चहा चपाती देताना त्याच्यात काहीतरी टाकलं, मग मला झोप आली आणि इथे आणलं. याच्या या अशा वागण्याचे काय परिणाम होऊ शकतात याची कल्पना नाहीये त्याला. तर मैत्री ताई आता गप्प बसणार नाहीत. शक्तीला शोधून काढण्यासाठी पोलिसांपासून स्वतःच्या माणसांपर्यंत सगळ्यांच्याच पाठी हात धुवून लागणार आहेत. आता तर शक्तीचा माग काढत कधी कोण आपल्यापर्यंत पोहोचेल हे आपल्याला कळणार सुद्धा नाही. आम्हाला रावसाहेबांनी पाठवलंय, तुमच्यासाठी निरोप आहे. तुम्हाला सगळ्यांना आजच्याच हे गाव सोडून निघून जायचं आहे. रावसाहेब बोलले म्हणजे विषयच संपला. आई, गीता, शक्तीला घेऊन आपल्याला आत्ताच्या आत्ता निघायला पाहिजे. नाही, अजिबात नाही. मी माझं हे घरदार सोडून कधीच कुठे जाणार नाही. हे सगळं तुमच्या भल्यासाठीच चाललंय. आमचं भलं कशात आहे ते आमचं आम्हाला चांगलंच कळतंय. तुम्हाला खरंच काय माहित नाही म्हणून तुम्ही असं बोलता. पोलिसांच्या लेखी तुमच्या नवऱ्याने शक्तीला किडनॅप केला आहे. सध्या ते त्याच्या मागावरती आहे. चुकून जर तो पोलिसांच्या तावडीत सापडला तर 10 वर्षासाठी आत गेलाच म्हणून समजा. आता जेलमध्ये सडायचं का इथून पळायचं ते तुम्हीच ठरवा. तू काय आता माझ्या मरणाची वाट बघतेस का? चला निघा आता. अहो अगं
देवा मला माफ कर रे, माझ्या मुलाला पण माफ कर. मी केलेल्या पापाची शिक्षा त्याला भोगायला लागते. देवा ऐकतोयस ना? आम्ही इथे येणार म्हणून तुम्ही आधी त्यांना पळून घेऊन जात होतात ना? नाही मॅडम. मग हे सगळे तुमच्या गाडीत काय करतायत? तुमची गाठ आता माझ्याशी आहे. कायदा हातात घेणाऱ्यांचे मी काय हाल करते ना, हे आता कळेलच तुम्हाला. शक्ती आणि वसंत इथे होते. कुठे आहेत ते? नाही मॅडम, मला काय माहित नाही. तुला नक्कीच माहित असणार. सांग. हे असं काय करतील हे खरंच मला माहिती नव्हतं. आणि आता तुमच्यासारखीच मला पण माझ्या शक्तीची काळजी लागून राहिली. तो नक्कीच इथे कुठेतरी आहे. आज तो आपल्या हातून सुटता कामा नये. हवालदार, फॉलो मी.